माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. तर आतापर्यंत रायटरचं लक्ष पूर्णपणे त्या बेबी लंगूरला, त्या पिल्लाला रिवाईव्ह करण्यामध्ये होतं, म्हणजे त्याला पुन्हा बरं करण्यामध्ये त्यांचं लक्ष होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच. अचानक त्यांना एक अशी अनकॅनी फिलिंग, अनकॅनी म्हणजे अस्वस्थ अशी एक भावना की कोणीतरी आपल्याला बघत आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. सो ते थोडे त्या कुऱ्हाड्यापासून बाजूला झाले, त्यांनी वर बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. तिथे त्या पिल्लाची आई बसलेली होती त्यांच्या किचनच्या रूफवर. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि रायटर जे जे करत होते ते सर्व ती बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. ती तिथे बिचारी चुपचाप बसलेली होती आणि बस बघत होती. कदाचित ती कन्व्हिन्स्ड होती. कन्व्हिन्स म्हणजे तिला पूर्णपणे माहिती होतं की तिच्यासोबत, तिच्या पिल्लासोबत काही वाईट होणार नाही आहे. सो ती शांतपणे फक्त बघत होती की रायटर त्या पिल्लासोबत काय काय करत आहे. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. मध्यंतरी त्या बाळाला सुद्धा लक्षात आलं की आपली आई आसपासच आहे. तो सुद्धा जोरजोरानं आता रडायला लागला. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. सो रायटर त्या दरवाजामधून रिट्रीट म्हणजे मागे सरकले, बाहेर पडले आणि त्यांनी त्या मदर लंगूरला तिथे येऊ दिलं, म्हणजे जागा करून दिली तिला यायसाठी. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arm. पटकन ती आई त्या छतावरून खाली आली आणि तिने त्या बाळाला आपल्या कडेवर उचलून घेतलं. She gave the baby a thorough body inspection to check his injuries. तिने पूर्णपणे त्या बाळाला वरून खालून बघितलं आणि त्याच्या इंजुरीज, त्याच्या जखमा बघितल्या की कुठं कुठं त्याला लागलेलं आहे. And then cuddled him tightly in her bosom. आणि त्यानंतर आपल्या कुशीत घेऊन त्याला जोराची मिठी मारली. द बेबी फाउंड ग्रेट सोलस इन हर केअरिंग आर्म्स. आणि त्या बाळाला सुद्धा त्याच्या आईच्या त्या केअरिंग आर्म्समध्ये खूप सोलस म्हणजे खूप बरं वाटलं असं रायटरला लक्षात आलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. अशा प्रकारे पुढची काही मिनिटं ती आई त्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन तिथेच बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल्ट. जणू काही ती पॉन्डर करत होती. पॉन्डर म्हणजे विचार करणे, थिंक डीपली. खोल विचार करत होती की कशा प्रकारे आता यापुढे ती आपल्या बाळाला त्या मेल लंगूरपासून वाचवू शकेल. म्हणजे यापुढे सुद्धा तिच्यावर अटॅक व्हायची शक्यता होती. त्यामुळे ती त्याला आता फ्युचरमध्ये कसं सेफ ठेवू शकेल याचा कदाचित ती विचार करत असावी. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. नरेटर म्हणतात की काही सेकंदांसाठी त्या मदर लंगूरने स्ट्रेट माझ्या डोळ्यामध्ये बघितलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. रायटर म्हणतात की आज सुद्धा तो लुक, तिच्या डोळ्यांमधलं जी भाव होते ते आजपर्यंत मी विसरू शकलेलो नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. ती तिच्या डोळ्यांमधून सायलेंट ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करत होती कारण नरेटरने तिच्या मुलाचा जीव वाचवलेला होता. ते भाव नरेटर आजपर्यंत सुद्धा विसरू शकलेले नाहीत असं ते म्हणतात. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. ज्या प्रकारे त्या मदर लंगूरने रायटरला थँक्यू म्हटलं, ग्रॅटिट्यूड शो केलं, ते इमोशन, ते सेंटिमेंट, त्या भावना बघून रायटर खूप ओव्हरवेल्म झाले, म्हणजे त्यांना खूप भारावून गेले. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. तिथे एक युनिव्हर्सल मदर म्हणजे एक वैश्विक आई बसलेली होती, जी आपल्या एका स्ट्रिकन चाइल्ड म्हणजे काहीतरी वाईट घडलेल्या मुलाला आपल्या जवळ घेऊन बसलेली होती. अशी ती एक युनिव्हर्सल मदर त्यांना तिच्यामध्ये, त्या मदर लंगूरमध्ये दिसली. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड अवर किचन रूफ. त्यानंतर एका झटक्यात त्या पिल्लाला आपल्या पोटाशी कवटाळून धरून ती त्यांच्या त्या किचन रूफवर पोहोचली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. तिने आजूबाजूला बघितलं की तो दृष्ट मेल लंगूर कुठे दिसतो का. अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर.
आणि त्यानंतर जिथे ते व्हायलेंट एन्काउंटर झालं होतं तिथे ते घटना घडली होती, हिंसक घटना घडली होती, ती जागा सोडून त्या जागेच्या विरुद्ध दिशेनं ती मदर लंगूर निघून गेली. The brief meeting with the mother and the baby langur, convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality. ते जी एक शॉर्ट मीटिंग झाली मदर आणि त्या बेबी लंगूर सोबत, त्यावरून नरेटर कन्व्हिन्स झाले की इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज अ रियालिटी. इंटरस्पेसिस कम्युनिकेशन म्हणजे दोन विविध प्रजातींमधले जे संवाद आहे आणि एकमेकांविषयी वाचणारा म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे विश्वास आहे, हे खरोखरच एक रियालिटी आहे, सत्य आहे. असं होऊ शकते की दोन अलग अलग प्रजाती सुद्धा एकमेकांशी बोलू शकतात. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप हम्स इनटू ॲक्शन. आणि जर एखाद्याने योग्य तार छेडली तर हे जे रिलेशनशिप आहे, हे जे नातेसंबंध आहे, ते सत्यात उतरतात, ते ॲक्शनमध्ये येतात. हे रायटरला आज कळलं. द मदर लंगूर शोड मी that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. त्या दिवशी रायटरच्या लक्षात आलं आणि त्या मदर लंगूरने सुद्धा त्यांना शिकवलं एक प्रकारे की फक्त फूड म्हणजे अन्न हे कम्युनिकेशनचं माध्यम असू शकत नाही माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये. असं नाही की आपण जर फक्त प्राण्यांना खायला दिलं तरच ते आपल्या जवळ येतात. जर एक ट्रस्ट म्हणजे विश्वास, कंपॅशन म्हणजे दया आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकांना आपण समजून घेतलं तर माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये सुद्धा एक कम्युनिकेशन, एक संवाद होऊ शकतो. हे आज त्यांना त्यांच्या एक्सपिरियन्सवरून लक्षात आलं होतं. 55 years have passed since that day. रायटर म्हणतात आज त्या दिवसाला, त्या घटनेला 55 वर्ष उलटले. आय एम नाऊ 70 years old आणि आज मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण आजही मला ते एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड जसंच्या तसं आठवते. आणि त्या दिवशी घडलेली जी भेट होती किंवा चकमक होती ते आजही मला जशी तशी आठवते, असं रायटर म्हणतात.